ही घटना काल 17 तारखेला घडलेली आहे. 8 ते 9च्या दरम्यान मध्ये घडली. सायंकाळी मला बोलवून घेतलं, सरांना भेटायचंय म्हणून. मी गेले भेटायला. कॅबिन मध्ये बोलवलं मला. कॅबिन मध्ये बोलवल्याच्या नंतर मला सरांनी लाईट कॅमेरे बंद करून मारायला चालू केलं. का मारतात बोलले तर पेमेंट का मागितलं आणि तू हॉस्पिटलला का आली नाहीस. ह्या गोष्टी झाल्या. मारहाण झाली. मारहाणीमध्ये मला लागलं. मग मला म्हटले की जा तुला काय करायचंय ते कर. म्हणजे एवढी त्यांची कशी डेअरिंग होऊ शकते मला मारायची. का किती महिन्याचा पगार थांबला? माझा 3 महिन्याचा पगार थांबलेला. पेमेंट पण नाही दिला. आणि पगार आज पण गेला होता तर पगार ते द्यायला तयार पण नव्हते. काय बोलले तुला आज ते? आज मला बोलले की मी मारलं नाही बोलले. मी जेव्हा भैयांना घेऊन गेले ना तेव्हा मला बोलले की मी मारलं नाही. त्यांच्यावर आरोप करतात ते. आणि मला म्हणतात की तू ड्रिंक केली. ड्रिंक करून हॉस्पिटलला आली. मुली कुठं ड्रिंक करतात का? तुझं शिक्षण काय झालंय आणि वय काय आहे? माझं एज 20 आहे. माझं GNM चालू आहे फर्स्ट इयर. मी हडोळीची आहे, चाकूर. तर मी कॉलेज करत करत हॉस्पिटलला जॉब करते. तर मला त्यांनी हे बोलतात की खूप घाण शब्द वापरतात. तरी पण जरा थोडासा लेट झाला तरी तेवढं सहन करून आम्ही ड्युटी केली. तर पेमेंट मागायला गेलो तर हाणमार केली. हे योग्य आहे का? मागणी काय आता तुझी पोलीस प्रशासनाकडे? मला एवढंच म्हणायचं की हॉस्पिटल बंद झालं पाहिजे. डॉक्टरांना पण कारवाई, डॉक्टरांवर पण कारवाई झाली पाहिजे. बाकीच्या मुलींना पण नाही मिळाला. तुझ्यासोबत अशा किती मुली पीडित आहेत की त्यांच्यावर डॉक्टरांनी अन्याय केला? 8-10 जण आहेत मुली. कारण त्यांना पण हाणमार झाली पण ते शांत बसला. धमक्या दिल्यामुळं मला धमकी दिली पण मी नाही बसले शांत. मला भैयांचा सपोर्ट होता म्हणून मी आज इथं आलेली. पुण्या नेत्यांचे पुण्या पोलिसांचे नाव घेऊन त्यांनी आतापर्यंत तुला धमक्या दिल्या? नाही म्हणजे तसं काही नाही. फक्त एवढंच बोलले की मला तू कॉलेजला वगैरे कुठे जात असतील तर आम्ही तुला तिथून गायब करतात, कॉलेज मधून काढून टाकतात हे बोललं.